भारतीय स्वातंत्र्याच्या संकल्पनेचे वारे एव्हाना भारतात घुमू लागले होते. ब्रिटिश साम्राज्यामुळे भारताच्या झालेल्या विपन्नावस्थेसंबंधी अधिकाधिक भारतीय बोलू लागले होते. परंतु परिस्थिती बदलण्यासाठी काय करायला हवे हे फार थोड्या जणांना माहीत होते. अशा वेळी स्वातंत्र्य लढ्यात एका असामान्य पुरुषाचा प्रवेश झाला. तुमच्यापैकी कोणीही गांधींना पाहिले नसले तरी त्यांचे नाव सर्वांनी ऐकले असेल. ते साध्या व सौम्य शब्दात बोलायचे. परंतु आपल्याजवळ शस्त्रे, सैनिक व संपत्ती नसताना सुद्धा सामर्थ्य संपन्न ब्रिटिश साम्राज्याचा पराभव आपल्याला कसा करता येईल हे त्यांनी भारतीयांना दाखवून दिले. पहिली गोष्ट म्हणजे निर्भय व्हा, गांधीजी म्हणाले. ते नेहमी सांगत असत, तुम्हाला कसली भीती वाटते, तुमचे काय होईल, तुम्ही तुरुंगात जाल, तुमचे घर गमवाल, तुम्हाला शिक्षा होईल, जास्तीत जास्त काय म्हणजे तुम्हाला गोळी घालून ठार मारण्यात येईल. पण त्याची तुम्ही पर्वा का करता? जर तुम्हाला स्वातंत्र्य हवेसे वाटते तर त्यासाठी कसल्याही संकटांना तोंड देण्यात तुम्हाला आनंदच वाटेल, दुःख होणार नाही. कारण आपण एका महान व उदात्त ध्येयासाठी हे कष्ट सहन करत आहोत याची तुम्हाला पूर्ण जाणीव असेल. अशा शब्दात ते लोकांशी बोलायचे. ते काय म्हणायचे हे प्रत्येकाला नीट समजत नसे, परंतु त्यांच्या शब्दात व बोलण्यात इतके सामर्थ्य, इतके जादू होती की जिथे जिथे ते गेले तिथे तिथे हजारो लोक त्यांच्या मागे आले. गांधीजींनी स्वातंत्र्य संपादनासाठी जे कार्य सुरू केले त्यात भाग घेण्यासाठी हजारो लोकांनी घरदार सोडले, नोकऱ्या सोडल्या आणि कुटुंबही सोडली. हजारो तरुण स्त्री पुरुषांनी गांधीजींचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत नेला. निर्भय व्हा हा त्यांचा साधा संदेश ज्यांनी ऐकला ते धैर्याचे मूर्तिमंत पुतळे बनले. या शिकवणीचे वैशिष्ट्य असे की ती 1, 2, 3 माणसांसाठी नव्हती, तर लाखो लोकांच्या समुदायासाठी होती. ही शिकवण अत्यंत साधी असली तरी तिच्यामुळे आपले लोक पूर्वीपेक्षा अधिक शूर बनले. त्याचबरोबर देशात महान शक्तीही निर्माण झाली. जेव्हा लाखो लोक निर्भय बनतात व आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी कोणत्याही संकटांना तोंड द्यायला एकजुटीने उभे राहतात, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्यांचा पराभव करू शकत नाही. गांधीजींचा संदेश एखाद्या वणव्यासारखा देशात पसरला. गांधीजी म्हणतील ते करायला हजारो स्त्री पुरुष त्यांच्या भोवती गोळा झाले. विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेज सोडली. वकिलांनी व डॉक्टरांनी आपले व्यवसाय बंद केले. अनेकांनी सरकारी नोकऱ्यांचे राजीनामे दिले. आपले बहुतेक माजी नेते त्यांचे अनुयायी होते. नेहरू कुटुंब, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू, राजगोपालाचारी इत्यादी. थोडक्याच अवधीत खेड्यांमध्ये जादूची कांडी फिरवल्यासारखा बदल घडून आला. गरीबातल्या गरीब शेतकऱ्याला व अगदी सामान्यातला सामान्य भारतीयाला आपल्या सामर्थ्याची जाणीव झाली. अभिमानाने व आशेने त्यांचा ऊर भरून आला. सर्व भारतीय ताठ उभे राहिले, निर्भय नजरेने पाहू लागले. व हेच का ते भारतीय असा प्रश्न जगाने विचारावा इतके त्यांच्यात महदंतर घडून आले. गांधींना स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग स्वातंत्र्य इतक्याच महत्त्वाचा वाटत होता. कोणालाही दुखवू नये अशी त्यांच्या मनाची धारणा होती. आपण ज्यांच्या विरुद्ध लढत आहोत त्यांनाही दुखवणे चुकीचे आहे असे त्यांना वाटायचे. ते इंग्रजांचा द्वेष करत नव्हते, कारण द्वेष म्हणजे हिंसेचा एक प्रकार आहे हे त्यांना वाटायचे. मग स्वातंत्र्य योद्ध्यांनी लढायचे कसे? त्यांनी कोणती शस्त्र हातात घ्यायची? यावर त्यांनी सांगितले की जो कायदा अन्याय्य वाटत असेल तो त्यांनी पाळू नये, ब्रिटिश सरकारशी सहकार्य करू नये, इंग्लंडमध्ये बनवलेली कोणतीही वस्तू विकत घेऊ नये. इंग्रजी राजवटीबद्दल आपल्याला काय वाटते हे त्यांनी सतत जाहीरपणे सांगावे.
त्यावर लिखाण करत राहावे व अधिकाधिक लोकांना या चळवळीत ओढावे. हजारो लोकांना लाठीने मारहाण करण्यात आली, तुरुंगात टाकण्यात आले, परंतु लोकांनी सर्व हाल अपेष्टा आनंदाने सहन केल्या. त्यांनी उलट हल्ला चढवला नाही, कारण लढा देण्याचा हा मार्ग नव्हे असे गांधींनी सांगितले होते. तुरुंगातून त्यांना सोडून देताच त्यांनी पुन्हा तसेच केले व म्हणून त्यांना पुन्हा पकडण्यात आले. आपण काहीतरी घृणास्पद काम केले आहे म्हणून आपल्याला शिक्षा केली जात आहे अशातला काही भाग नाही हे त्यांना माहीत होते. आपला पक्ष न्यायाचा आहे, आपण शूर आहोत, भारताचे राष्ट्रवीर आहोत याची त्यांना जाणीव होती. आपली ज्यावर श्रद्धा आहे त्यासाठी आपण काहीतरी करू शकलो याचा त्यांना आनंद वाटत होता. काही भारतीय असे होते की ज्यांना इंग्रजांनी आपल्यावर केलेल्या अत्याचारामुळे त्यांचा द्वेष करण्याखेरीज गत्यंतर नव्हते. त्यांना इतका संताप आला की इंग्रज सरकार व त्यांचे अधिकारी यांच्या प्रत्येक अन्याय कृत्याचा आपण सूड घेतला पाहिजे असे त्यांना वाटू लागले. त्यांनी बॉम्ब टाकून इंग्रज सरकारचे कान उघडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आगगाड्या पाडल्या, इंग्रजांना ठार केले, कारण इंग्रजांनी भारतात जी दुष्कृत्य केली आहेत त्याबद्दल इंग्रजांचीही तशीच गत केली पाहिजे असे त्यांना वाटत होते. तुम्ही भगतसिंगांचे नाव ऐकले असेल. त्यांनी दिल्लीतल्या केंद्रीय असेंब्लीत बॉम्ब फेकला व तो कोणी फेकला हे समजल्यावर सुद्धा त्यांनी पळून जाण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही. तसेच त्यांच्याजवळ बंदूक असून सुद्धा त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. बॉम्ब फेकण्यामागची त्यांची भूमिका त्यांना फार महत्त्वाची वाटत होती. त्यांना फाशी देण्यात आली तेव्हा त्यांची 25वी सुद्धा पूर्ण झालेली नव्हती. ते फार आनंदाने फाशी जाण्याच्या जागेपर्यंत चालत गेले व स्वतःच्या हातांनी गळफास मानेत अडकवून घेतली. यांसारखे अनेक तरुण भारतात होते. आणखी एका थोर पुरुषाची तुम्हाला माहिती असायला हवी. त्यांचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस. गांधीजी देशात इंग्रजांशी लढत होते तेव्हा नेताजींना बाहेरून इंग्रजांशी लढायचे होते. म्हणून ते इंग्रजांच्या नजर कैदेतून सुटले आणि त्यांनी परदेशात भारतीय सैन्य म्हणजे आझाद हिंद फौज उभी केली. या सैन्यातील बहुतेक सैनिकांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले होते. इंग्लंडचे जर्मनी आणि जपानशी युद्ध सुरू होते, म्हणून आझाद हिंद फौज इंग्लंडच्या शत्रूला जाऊन मिळाली व इंग्रज सैन्याविरुद्ध लढली. गांधी, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंगांसारखे क्रांतिकारी यांचे इंग्रजांशी लढण्याचे मार्ग वेगवेगळे होते, परंतु एका गोष्टीच्या बाबतीत ते सर्व समान होते. ती गोष्ट म्हणजे त्या सर्वांचे आपल्या देशावरचे प्रेम आणि ते अत्यंत निर्भय होते. सुखाचा त्याग, कष्ट सहन करणे, स्वतःच्या गरजा अतिशय क्षुद्र लेखणे हाच अनेकांचा स्वभाव धर्म बनला. भारतीयांच्या शौर्याच्या, त्यागाच्या आणि देशप्रेमाच्या गोष्टी घरोघर सांगितल्या जाऊ लागल्या. अनेक लोक देशप्रेमाने प्रेरित होऊ लागले व राष्ट्रीय वीर म्हणून उदयास येऊ लागले. ज्याची आठवण करून त्याविषयी पुन्हा पुन्हा बोलत राहावे असा मोठा स्फूर्तिदायी कालखंड होता. भारत स्वातंत्र्यासाठी झगडत असताना देशाचे महत्त्वाचे नेते भारताचे चित्र मनःचक्षूंपुढे रेखाटत होते. भारतातील शेतकरी, कामगार, लहान दुकानदार, विशेषतः खेड्यातील लोक हे सुखसमाधानाने राहू शकतील असा भारत त्यांना निर्माण करायचा होता. लोकांची स्थिती सुधारण्याच्या अनेक योजना त्यांनी आखल्या. आपल्या लोकांच्या हितासाठी त्यांना विज्ञानाचा व नव्या ज्ञानाचा उपयोग करायचा होता. भारताला जगात मानाचे स्थान प्राप्त होईल, सर्व जग भारताचा आवाज ऐकेल व त्यापासून जे काही शिकण्यासारखे आहे ते शिकेल, अशी स्वप्नेही हे नेते पाहत होते. इंग्रजी राज्य हा भावी भारताची आपली स्वप्ने साकार करण्याच्या मार्गातील अडथळा आहे असे त्यांना वाटत असे.
म्हणून कसेही करून हा अडथळा काढून टाकला पाहिजे असा निश्चय त्यांनी केला. भारतातील एका संपूर्ण पिढीने सर्वस्वाचा त्याग केला व हिंसा न करता व द्वेष न करता गांधीजींच्या मार्गाने तिने अत्यंत कठीण प्रसंगांना मोठ्या धैर्याने तोंड दिले. लाखो लोकांना जेव्हा एकच गोष्ट हवी असते व त्यासाठी वाटेल ते कष्ट व त्याग करायला ते सिद्ध असतात, तेव्हा एक प्रचंड सामर्थ्य निर्माण होते व त्याला तोंड द्यायला अत्यंत बलाढ्य सैन्यही असमर्थ असते. मग अशी वेळ आली की भारतातून निघून जाण्याखेरीज ब्रिटिशांसमोर दुसरा पर्यायच उरला नाही. भारतीय जनतेच्या तीव्र इच्छाशक्तीने व दृढ निश्चयाने त्यांचा पराभव केला. भारताच्या स्वातंत्र्यवीरांनी अहिंसक पद्धतीने लढा दिला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. Long years ago, we made a tryst with destiny, and now the time comes when we shall redeem our pledge, not wholly or in full measure, but very substantially. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. A moment comes which comes but rarely in history, when we step out from the old to the new, when an age ends, and when the soul of a nation, long suppressed, finds utterance. It is fitting that at this solemn moment we take the pledge of dedication to the service of India and her people, and to the still larger cause of humanity.